भेड्याचं लाकूड. मी काही रिकामचोट गावाले उपद्रव नाही. मी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामध्ये बाल्टी संस्थेमध्ये प्रकल्प अधिकारी पदावर काम करतो. दुपारी शासनाचं काम करतो, रात्री जनतेचं काम करतो. इकडे उजवीकडे बसले आहे हे माझे वडील आहे प्रेमराजजी सूर्यवंशी, आणि त्याच्या बाजूने बसले हे इकडे हे प्रबोधनकार विकास चिडे गुरुजी, हे जिल्हा परिषदला शिक्षक आहे आणि सोबत प्रबोधनाचं कीर्तनाचं काम करतात सप्त खंजिरी वाजून. आणि हे इकडे डावीकडे बसले आहे हे दीपक दादा नरताम, सुंदर गाणं म्हणतात. हे आमच्या नागपूरचं पाशिंग नाही, हे तिकडलं पाशिंग आहे, MH 32 वर्धा जिल्हा. हे गजबच आहे. आता नवरात्रामध्ये माझं कीर्तन वर्धा जिल्ह्यात होतं. त्या आंजीच्या समोर कोणतं गाव आहे, बाबुळगाव खोजे, त्या गावात कीर्तन चालू होतं. PI साहेब आणि चालू कार्यक्रमात 9 वाजता यायले घरून फोन चालू झाले का आई मरण पावली. यायनं मला 12 वाजेपर्यंत सांगितलंच नाही, 11:30 वाजेपर्यंत का आई मरण पावली. हे मागच्या मागस हा. कार्यक्रम झाल्यावर मला सांगते महाराज म्हणते आपण जेवण लवकर करून का आज. म्हटलं काहून का झालं. नाही म्हणे आई मरण पावली आपल्याला जावं लागते म्हणे गावाला. बरं तेवढं करून मग जेवण घेऊन झालं. यायच्या गावात गेलो आम्ही, आईचं अंत्यदर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी माझा कार्यक्रम होता पुलगावमध्ये. तर ह्या माणसानं दिवसाच आईचं ते अंत्यविधी निपटवला, आंघोळ केली आणि तिथूनच माझ्यासोबत कार्यक्रमाला पुलगावले. हे साधं काम आहे. मला असं वाटते कीर्तन करणं सोपी आहे, हे प्रबोधन करणंही सोपी आहे, पण हे आचरणात आणणं फार मोठी गोष्ट आहे. बरं हे माई आजोबा मरण पावले मावशी 4 वर्षाच्या आधी. चालू कार्यक्रमात निरोप आला, बाबाजी गेले. यानं सांगितलं म्हणे गेले म्हणे ते. जाऊ दे आता काहून तर दिवसभर सेवा केली मा बाबाजीची. मेडिकल मध्ये होतो मा बाबाजी सोबत मी, आणि त्या मा बाबाजीला त्यांनी व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं आणि तिथं तो बॉल होता असा थोक दाबला का बाबाजी असे करे. ते कोणतं तरी त्याला म्हणते काय म्हणते त्याला, हँडपंप म्हणजे त्या अरे बा हो ना, ते जसं ते ICU मध्ये ते याच्यावर ते मशीनवर संपलं जायचं, मग ते हँडपंपवर ते बॉल दिला मग तो म्हणे दाबत जा. मग जेवढा वेळ तुम्ही दाबत राहा तेवढा वेळ बाजी जिवंत राहील. मग आम्ही सांगूनच गेलो होतो, म्हणलं पहा बा आपला 7 ते 10 कीर्तन आहे, मी जाणार म्हणजे जाणार. आणि त्या दाबणाऱ्याला सांगितलं म्हणलं पाय 10 वाजेपर्यंत सोडायचं नाही. हो त्यानं लेखानं त्याचं 8:30 वाजता हाताकडक आले असं नाही, त्याने धरलं ना 8:30 वाजता सोडून गेलं गेले बाजी. मग 10 वाजता आमचं कीर्तन बंद झालं. आता बा आमचा कार्यक्रम बंद झाला आणि घरी आल्यानंतर सर्वात पहिले जर आम्ही जर कोणतं जर काम केलं असेल तर आम्ही आमच्या आजोबाचं नेत्रदान केलं. काहून नेत्रदान केलं त्याचे कारण सांगतो. मी रोज कीर्तनातून रक्तदान, नेत्रदान, देहदान हा विषय बोलतो. माझे आजोबा मरण पावले, आम्ही त्याचं नेत्रदान केलंय. आता आजोबा मरण पावले का नाही याचं दुःख वाटते, पण माझ्या आजोबाच्या 2 डोळ्यानं कोणता तरी आंधळा माणूस हे जग पाहत आहे याचा आनंद मला आजही वाटते. मरावे परी नेत्र रूपी उरावे. ज्या दिवाळीच्या निमित्तानं संकल्प करा आपणही मेल्यावर नेत्रदान. नाही नेत्रदान जमत असेल तर जिवंतपणी रक्तदान तर करूच शकतो आपण. जाती धर्मात भांडून रक्त सांडवण्यापेक्षा तेच रक्त जर एखाद्या बाटलीत जर गेलं तर एखाद्या गरीब माणसाचा जीव वाचू शकते, एवढी ताकद या रक्तदानामध्ये आहे. कारण हे न जयाला कळली त्याचा जन्म फुका गेला. कुणाला कशीला भक्ती वाढत देवाला. म्हणून आम्ही कीर्तनातून हे मुद्दे मांडतो. आपण अपुल्यासाठी नसून जगू मरू
काळाची गरज आहे रक्तदान, नेत्रदान, देहदान, निर्यावर अवयवदान. ह्या खंजेरीतून मला ते सांगायचं आज, कारण ही एक पद्धतीची कला आहे. हे खंजेरीची कला आहे, जसं आयोजक मंडळीची कला आहे. एवढा मोठा कार्यक्रम घडवून आणणं म्हणजे काय साधं काम आहे का बाबा? हो ना. अरे बरं, त्यातल्या त्यात हे सर्व मंडळी आउट ऑफ विलेज जाऊन सर्व काम करतात नाही का, आणि त्याच्यात हे सर्व ऑपरेटिंग फोनवर चालू असत नाही का, आणि एवढ्या दुरून येऊन आपल्याच गावात एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करणं. एक वेळा टाळ्या वाजवा या आयोजक मंडळीसाठी. क्या बात आहे, कला आहे. जसे साऊंडवाले दादा आहे, तुमची ऑपरेटिंगची कला आहे, कारण बटन आहे तुमच्या हाताच्या, बटनेत असतं ताकद आहे. पुरं सरकार गेलं काहून तर बटन. लोकांनी नारेच तसे काढले, जो चारण मटन त्याच दाबू बटन. जाऊ द्या, आपल्याला त्या विषयावर बोलायचं नाही, फालतू विचू काट्यात काही हात टाकायचा नाही. आपला विषय आजचा वेगळा आहे. हे तुमची कला आहे. हे आमचे देव दादा येवले कॅमेरे, त्याची कला आहे. फोटोग्राफीची कला. फोटोग्राफर कशाला म्हणतात? साधं काम आहे का फोटोग्राफर होणे? प्रत्येकाच्या जीवनातला आनंद टिपणारा माणूस त्याचं नाव आहे फोटोग्राफर. त्याचं नाव आहे फोटोग्राफर. आनंदही टिपते आणि दुःखही टिपते. एवढंच नाही, लग्नात जे फोटोग्राफर असतात ते नाही, शूटिंग वाले, सकाळी नवरदेव शेवड्या खाऊन निघते, हा तर रात्री ते म्हणजे ते सायंकाळच्या वेळेस नाही का ते विदाई होते, हा म्हणजे हा शेवड्या खाऊन निघेपर्यंत तर ते नवरी जोर भरून रडेपर्यंत सर्व गोष्टीची दक्षता जी मंडळी घेतात. आता कोणी लग्नात गेलं का 10 वेळा लोक एकमेकाला विचारते, जेवले का म्हणते, विचारते का नाही, जेवले का. एखादा जण जर सुटला का त्या जेवणात मानाच्या पंक्तीत नाही ते तर झगडे होईल का, त्याच्यात झगडे होते. तुमच्या इकडे नाही म्हणा, तिकडली गोष्ट. तुमच्या इकडले लोक चांगले आहे, मानापानाचं तेवढं हे नाही तुमच्या इकडं. आमच्या इकडे एखादा जण जर सुटला जेवणासाठी तर बाबा तिथं धिंगाणे व्हायचे होय. पण ह्या फोटोग्राफर आमचा सकाळपासून निघते आणि हा कंटिन्यू तेथच लागून राहते ना. असा हा जेवते कधी, चहा कधी पिते, याच्याकडं कोणीच लक्ष देत. पण हे सर्व तो कशासाठी करतो मालूम आहे? फक्त आपल्या जीवनातला आनंद टिपण्यासाठी. त्याचं नाव आहे फोटोग्राफर. एक वेळा टाळ्या वाजून द्यायचे ना. आणि माझे अनेक वर्षापासून देवदादा सोबत मित्रत्वाचे संबंध आहेत. माझा त्यांच्या गावात कार्यक्रम झाला होता अडेगावला बाजीराव महाराजांच्या मंदिरामध्ये 7-8 वर्षाच्या आधी नाही का. तेव्हा हा रोड जो होता तेव्हा हा पाहण्यालायक रोड होता. हा जो मुकुटबन वणीपासून मुकुटबन मार्ग होता, बापा कायर मार्ग, हवाच होई ना कायर मार्ग. या कायर मार्गाने चांगले घायल केले. आणि तुमच्या इकडं मला एक पाहायला भेटे. ह्या अडेगावचा कार्यक्रम झाला आणि सकाळच्या टायमाला मग मी निघालो. इकडं कार्यक्रम होता मा चंद्रपूरकडे, नाही थांबलो होतो तुमच्या इकडे गावात. तर सकाळी जे लोक आहेत आणि इकडे असे व्यायाम करतानाच भेटे. काहून तर दिवसा या रोडला जात असेल ना, दुखणे भरत असेल यायले. सकाळी उठला का व्यायाम, रामदेव बाबा. तसा आता तुम्हाला व्यायामाची गरज नाही. रोड छान झाला. आता हे व्यायाम आमच्या नागपूरचे लोक करते. सकाळी उठल्या का बाया व्यायाम. त्या बाईने विचारावं, कोण बाई व्यायाम करते, तर फिटनेस छान राहते.
तब्येत छान राहते म्हणजे तब्येत. मग तब्येतच जर चांगली जर ठेवायची आहे तर सासूचे कपडे ना धुवा, ते तर नीट लागते. वॉशिंग मशीन आणते घरात, सकाळी उठून बाबाचा व्यायाम करू नका असं आपलं म्हणणं आहे का? निरोगी शरीरासाठी व्यायामही आवश्यक आहे. आता या कोरोनाच्या काळामध्ये अनुलोम विलोम नावाचा तो योगातला प्रकार आहे. इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी किती फायदा झाला त्याचा, आहे का नाही? श्वास घ्या, श्वास सोडा. आणि ते सकाळी सकाळी दाखवेन ते कोरोनाच्या काळात. ते बाबा ते टीव्ही वर दाखवेन ते. फक्त हे ज्याला समजत असेल त्यांनी व्यायामातलं त्याला ते करा. नाही तर माझ्या घराजवळ एक म्हातारं मेलं या व्यायामापायी. म्हणजे ते सकाळी सकाळी लागते का नाही बाबाचा व्यायाम टीव्हीवर. बाबाजी लावला बा टीव्ही सकाळी 6-7 वाजता आणि त्या टीव्हीच्या समोर ते बाबाजी बसले आणि ते बाबा जसं सांगित तसं बाबाजी करे. बाबाने सांगितलं श्वास अंदर घ्या. बाबाजीने श्वास घेतला बा अंदर आणि तेवढ्याच वेळात लाईन गेली. 15 मिनिटं लाईन आली नाही, बाबाजीने श्वास सोडला नाही, जागेवर मेलं ते. कायचा व्यायाम करता, कधी शेतकऱ्याचा व्यायाम का की काळ्या मातीत मातीत. म्हणून एकेकानी नारा होता देशात, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. आणि आता कसा आहे देशात नारा चालू, मर जवान मर किसान. जवान तिकडे सीमेवर मरून राहिला, किसान इकडे शेतात आत्महत्या करू करू मरून राहिला. कारण व्यवस्थाच तशी निर्माण केली. आता अग्निपथ आणलं येईन, अग्निपथ जाऊ द्या लेखाचं त्याच्यावरही बोलणं बेकार राहण्यात लोक आपल्याला देशद्रोही समजतात. अशी व्यवस्था निर्माण केली ज्या देशात 100 धावा जर तेंडुलकर साहेबांनी काढल्या तर त्यांना भारतरत्न पुरस्कार आमच्या देशात भेटते. 100 धावा तेंडुलकर साहेबांनी काढल्या तर त्यांना भारतरत्न पुरस्कार आमच्या देशात भेटते. आमचा शेतकरी शेतात रोज 1000 धावा काढते पण त्याच्या मालाला भाव भेटत नाही. हे आमच्या शेतकऱ्याचं खरं दुःख आहे भाऊ ग्रामीण भागातलं. ज्या देशात सरकारी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना कुठली मागणी न करता आंदोलन न करता 7वा वेतन आयोग लागू होते. भाव म्हणा भाव, अजून भाव, 8वा भाव. आपलं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल? दुर्घ्यामध्ये तर बिलकुलच ना. मग कुठली मागणी कुठली आंदोलन न करता सरकारी कर्मचाऱ्यांना जर 7वा वेतन आयोग लागू होते तर मग हा देश जर कृषी प्रधान आहे, शेती प्रधान आहे, ते शेतकऱ्याकरता कोणतं सरकार स्वामीनाथन आयोग का लागू करत नाही याचे चिंतन शेतकरी मायबापानं करणं आता काळाची गरज आहे. मग आमच्या शेतकऱ्याचा वाली कोण मावशी? या कामगाराचा मजुराचा वाली कोण? आमची आठवण येते केव्हा? जेव्हा देशात इलेक्शन येते तेव्हा. आमचा वापर फक्त इलेक्शन साठी होते, लक्षात घ्या. जेव्हा इलेक्शन येते तेव्हा यायचे भाषण पाहून घ्या नेत्याचे. असे भाषण झोडते टीव्हीवर, बापा बापा शेतकरी देशाचा राजा आहे. असं चोपड्या. शेतकरी जर देशाचा जर राजा जर आहे तर देशामध्ये सर्वात मोठी बिल्डिंग शेतकऱ्याची पाहिजे होती. अंबानीची काऊन आहे? अडाणीची काऊन आहे? पुरा कास्तकार आमचा लंबा केला, पुरा शेतकरी लंबा केला. या देशात अशी परिस्थिती निर्माण झाली. जबाबदारीनं बोलतो, मला मालूम आहे इथं अनेक लोकांचे रेकॉर्डिंग चालू आहेत, याची कल्पना आहे, कॅमेरा चालू आहे, याची कल्पना आहे. पण मी सत्य बोलायला घाबरत नाही, कारण सत्य परेशान हो सकता है लेकिन परास्त नहीं हो सकता. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. आणि आजच्या या देशातलं वर्तमान सत्य काय आहे? या देशात अशी परिस्थिती निर्माण झाली, बाबू लोग वेतन पर मर रहे हैं, बाबू लोग वेतन पर मर रहे हैं और बाबा लोग तन पर मर रहे हैं. ये बाबू लोग वेतन पर मर रहे हैं और बाबा लोग तन पर मर रहे हैं. लेकिन यार कुछ कदर तो कर लो उन लोगों की जो हर रोज वतन के लिए मर रहे हैं, जे रोज देशाकरता जगतात. आम्ही त्याची कदर केली पाहिजे. आणि त्या देशाकरता जगणारे जे 2 लोक आहे, एक आहे किसान आणि दुसरा आहे
जवान त्याची किंमत आपण केली पाहिजे. कारण तुझ्या हाती आहे रे गड्या समाजाची नाडी. राहायला माडी अन फिरायला गाडी. राहायला माडी अन फिरायला गाडी. राहायला माडी अन फिरायला गाडी. सांग तुझा धंदा साही कधी काय. अरे सांग तुझा धंदा साही कधी काय. हे समाजाचं काय रे गड्या. अनेक मंडळी सैन्यात सुद्धा गेली. मगाशी एका दादांचा सत्कार झाला जे भारतीय सेनेमध्ये ज्यानं सेवा दिली. आपलं गाव खरंच सुंदर गाव आहे. चांगलं आहे. मला कल्पना आहे बाबू बऱ्याच वेळापासून बसले. आपला वेळ जास्त मी घेणार नाही पण महत्वाची विषय आपल्यापर्यंत पोहोचवायचे आहे. आणि आज तर घाबराचं काहीच काम नाही मला. काहून तर अर्ध पोलीस डिपार्टमेंट आहेच आपल्या संघ. आज इथं सर्व शाखा आहे आपल्याजवळ. हा म्हणजे याने काही गडबड केली तर आपल्याजवळ गुप्तचर विभागही आहे. पूर्ण पोलीस डिपार्टमेंट आज झालं. खरं भाऊ हे गाव खरंच भाग्यवान गाव आहे का ज्या गावातून रत्न जन्माला आले तर सेवा करणारे जन्माले आले. देशाची सेवा करणारे जनतेची सेवा करणारे रत्न ज्या दुर्भागावानं दिले. जसं पोलीस मंडळी कोणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटले काम करतात. बरं इथंच नाही तुमच्या बाजूच्या गावातही 12-13 जण नाही ते सरकारी नोकरीत आहे. चांगली गोष्ट आहे. आनंदाची गोष्ट आहे. कारण ही कला आहे. बरं नोकरी करणं म्हणजे साधं काम नाही. हा जशी एक खंजेऱ्याची कला आहे. थोडी शेका बरविले. हे थंडीच्या नका नाही साहेब. या खंजेऱ्या थंड्या पडून राहिल्या. मग हे खंजेरी थंडी पडली ते इले शेका लागते म्हणून हे हीटर लावलाय. हे खंजेरी थंडी पडल्यावर शेका लागते. शेकल्याशिवाय ते जागेवर नाही. अशी काही काही लोकांची शेकल्याशिवाय हे लोक काही जागेवर येत. या 2 खंजेऱ्या एकत्रित आणल्या का याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आवाज निघते. चला 2 मिनिटं तुम्हाला. आता उद्या माझा कार्यक्रम दुपारी आहे 12 वाजता भंडारा जिल्ह्यामध्ये. किती वाजले आता? 12 तास बाकी राहिले. चालते साहेब. उद्या दुपारी आहो मी भंडारा जिल्ह्यात सारवा म्हणून गाव आहे. आणि रात्री आमचा कार्यक्रम आहे उद्या गोंदिया जिल्ह्यात. मी असं रोज फिरतच राहतो म्हणून तर सिंगल फेस हो. आणि हे खंजेरीची कला आहे. 2 खंजेऱ्या एकत्रित आणल्या का. चला तुम्हाला याच्यावर तमाशाची ढोलक ऐकवतो. बजावर गरब्याची ढोलकही वाजते याच्यावर. आता झाला असेल ना तुमच्या इकडे नवरात्राचा गरबा. हा आमच्या नागपुरातही खूप झाला. पोरी पोरायचा गरबा मस्त खेळते पोरी पोरं गरबा. पण ह्या गरब्याच्या नावावर अश्लीलताही लय पसरवते. लय धिंगाणे करते. हा आणि पोलीस मंडळीच्या डोक्याला ताप देते हे लोक. करणी यायची हा भरणी यायली. रिकामा त्रास आहे का नाही यायले. अजी ह्या गरब्या जिथं चांगल्या पद्धतीनं गरबा होते त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही. पण काही काही पोरी काही काही पोरं आमच्या नागपुरात पाहिला मावशी गरबा. लय सोबत जायचा. 7 वाजता गरबा चालू होती पोट्टेचा. किती वाजता? 7 वाजता. 7 वाजता गरबा खेळायला चालू करते आणि 8 वाजता त्या गरब्यातून पोरग गायब होते. 9 वाजता त्या गरब्यातून पोरगी गायब होती. 10 वाजता फक्त दांड्या सारखी तिथं. होय गरबा. त्या गरब्याची ढोलक त्या गरब्याच्या ढोलकीचा आवाज काढून पाहिला मी खंडेरीवर. बजावर
असे मारले. हा पहा इकडे आहे भगवा कलर, जय श्रीराम, जय श्रीराम, जय शिवराय. इकडे डावीकडे आहे हा निळा कलर, जय भीम, जय भीम. सारच ठेवा लागते आमच्या संग. ह्या मधात वापरतो आम्ही हा आहे हिरवा कलर, सलाम वालेकुम. सलाम वालेकुम. सगळेच वापरतो. ह्या मुद्दामून असा मारला. हा आम आदमी आहे. काहून तर या देशातले लोक रंगारंगामध्ये विभागले गेले, रंगारंगासाठी भांडून राहिले. पण तुम्ही आम्ही सर्व आता तिरंग्यासाठी एकत्रित आलो पाहिजे. कशासाठी? कारण हा देश आपला आहे. कोणाचा? आपला भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे. एवढंच नाही, या देशाचं संविधानातलं पहिलं वाक्य आहे, वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक. मग या देशातल्या संविधानानं प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला, मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला. या देशासाठी प्रत्येकाचं कर्तव्य आहे, काही ना काही करायचं आहे. मी नाही म्हणत, संविधानानं सांगितलं. काही काही बाया म्हणत ज्याने पहिले तर नावं घेतले आणि आता तर संविधानही दाखवते. हा तोच होय. हे संविधान काही कोण्या जातीचं आहे का? नाही. संविधान कोण्या धर्माचं आहे का? हे संविधान आहे देशाचं संविधान. मग हे संविधान काय आहे हे समजून सांगतो. 2च मिनिटं घेतो, आपला वेळ जास्त घेणार नाही. काय आहे देशाचं संविधान? तर जे हक्क पाहिजे ते सारी प्रदान करते, जे हक्क पाहिजे ते सारी प्रदान करते, रक्षा तुझी माझी हे संविधान करते, रक्षा तुझी माझी हे संविधान करते, हे हक्क पाहिजे सारे प्रदान करते, रक्षा तुझी माझी हे संविधान करते, रक्षा तुझी माझी हे संविधान करते. कवडीत भाकरीची जती कोरही नसू दे, कवडीत भाकरीची जती कोरही नसू दे. हे संविधान गझल लिहिली आमचे मित्र आहे रमेश बुरबुरे, वडशाला राहतात, गडचिरोली जिल्ह्यात. एक वेळा त्यांच्या नावाची टाळी वाजवून द्या. मोठं जोरदार लिहिलं. संविधान काळाची गरज आहे. कवडीत भाकरीची चटकोरही नसू दे, मज पंचशील जगल्या ऊर्जा प्रदान करते, मज पंचशील जगल्या ऊर्जा प्रदान करते, जे हक्क पाहिजे सारे प्रदान करते, रक्षा तुझी माझी हे संविधान करते, रक्षा तुझी माझी हे संविधान करते. म्हणून ग्रामगीता आणि देशाचं संविधान जगद्गुरु तुकोबारायाचा गाथा. अनेक संत महापुरुषांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्या ग्रंथाशी आपलं नातं जोडा आणि या मानवी जीवनाचं कल्याण करा. कारण हे जीवन एकचदा भेटते. या मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे मात्र आपल्या हातात आहे. हे काही एकदा निघून गेलं